नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. चला तर बघूया आजची कथा. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. माझं नाव सांगायचं म्हटलं तर ज्योतिका आहे. मी नेहमी खुश राहणारी. मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हापासून माझ्यावर मुले फिदा होती. माझं एका मुलावर प्रेम होतं. तो सुद्धा माझ्यावर प्रेम करायचा. त्याचं नाव सांगायचं म्हटलं तर संतोष. तो खूप माझ्यावर प्रेम करायचा. आम्ही कित्येक वेळेस आनंद घेतला. त्याचा कबूतर एवढा होता की काय सांगू. त्याने त्यावेळी माझ्या चिमणीत कबूतर टाकलं. त्याच वेळेस माझं पू फाटली. तो खूपच रोमॅन्टिक होता. पण जेव्हा आमचे कॉलेज संपले तेव्हापासून आम्ही वेगळे झालो. आता माझं लग्न झालेलं असून मला पाहिजे तसं सुख माझ्या मिस्टरांकडून मिळत नव्हतं. त्यांचा कबूतर खूपच लहान होता. एके दिवशी मी भाजीपाला आणायला बाजारात गेले. तेव्हा मी भाजीपाला घेत होते तेव्हा एकाचा चुकून मला धक्का लागला आणि त्याच्या अंगावर पडले. त्याने मला कसंबसं सावरलं. त्याच वेळेस माझा थोडासा हात सरकटला होता. त्याचवेळी त्याने मला साईडला नेलं आणि पाणी पाजू लागला. हाताला मलमपट्टी करून त्याच्या स्पर्शाने माझ्या अंगाला काटेच आले होते. त्याचवेळी मी त्याचा नंबर घेतला. आता आम्ही रोज रोज फोनवर बोलू लागलो. एके दिवशी मी त्याला माझ्या घरी बोलवलं. त्यावेळी माझ्या घरी कोणीही नव्हतं. त्याचवेळी तो आला आणि चालू झाला आमचा खेळ. त्याने प्रथम मला बेडवर टाकलं आणि सर्व कपडे काढून खेळू लागला माझ्या सर्व अंगाशी. हळूहळू त्याने माझ्या अंगावरचा एक एक कपडा काढायला सुरुवात केली होती. त्याने माझ्या अंगावरचे सगळे कपडे काढून बाजूला केले आणि तो माझ्या अंगाशी खेळू लागला होता. त्यानंतर किचनमध्ये गेला आणि फ्रीजमधून बर्फाचा गोळा आणला आणि माझ्या पाठीवर ठेवून माझ्या अंगाशी खेळू लागला. त्याचं असं हे बघून मला वाटलं की हा खूपच रोमॅन्टिक आहे आणि याला खूपच जास्त मज्जा घ्यायची सवय आहे. मला पण खूपच मज्जा येत होती. त्यानंतर त्याने तो बर्फाचा गोळा माझा उरूजवर आणला आणि दाबू लागला. त्याचवेळी माझे आंबे सोळू लागला आणि सोळून सोळून त्याने लाल केले. त्यानंतर त्याने माझी 15 ते 20 मिनटं सारखी चाटली आणि पुला पाण्याची धारच लागली होती. एवढा आनंद येत होता की काय सांगू. मज्जाच मज्जा होती. मी त्याचं डोकं धरून माझ्या दोन्ही पायांमध्ये दाबू लागले आणि जोरजोरात त्याचे केस धरून माझ्या पुवर त्याला रगडू लागले. असं करत करत मला खूप जास्त वेळ झाला. आता मला काहीही सहन होत नव्हतं. त्याचा सोट्या मी घेतला आणि खूप वेळपर्यंत चोखून अगदी त्याच्या शिरा दिसायला लागला होता इथपर्यंत तो चोखला आणि मग थोड्या वेळात आता मला सहन होत नव्हतं म्हणून मी त्याचा सोटा घेतला आणि पुचीत घालायचं ठरवलं. पण त्यानंतर त्याने वेळ न घालवता माझे दोन्ही पाय त्याच्या खांद्यावर घेतले आणि पूमध्ये कोंबला त्याचा भला मोठा कबूतर आणि देऊ लागला एकावर एक. मज्जा येत होती. खूपच जास्त मज्जा येत होती. खूप दिवसानंतर मला असा आनंद उपभोगायला मिळाला होता. मला अगदी माझ्या डोळ्यासमोर मी आणि संतोष कशा प्रकारे आनंद घेत होतो ते दिसायला लागलं. मात्र गेल्या काही वर्षात माझ्या आयुष्यातला हा आनंद संपला होता आणि आता तो मला याच्या रूपाने भेटला होता. त्यानंतर त्याने वेळ न घालवता माझे दोन्ही पाय त्याच्या खांद्यावर घेतले आणि कोंबला. तो प्रचंड वेगाने मागेपुढे करत होता आणि एका हातात उरूस दाबत होता. असं आम्ही 10 ते 15 मिनटं सारखं केलं आणि शेवटी त्याने पूमध्येच पाणी टाकलं. असा आनंद मी कधीच उपभोगला नव्हता. तेव्हापासून आम्ही नेहमी असाच आनंद घेत असतो आणि जेव्हाही कुणी घरी नसलं तेव्हा मी त्याला बोलवून असाच आनंद घेत असते आणि
कधीकधी बाहेर जाऊनसुद्धा घेत असतो. असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. धन्यवाद.